पाहुयात पुढची बातमी। खड्ड्यात पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय। पुण्याच्या घोरपडी गावामधली ही घटना आहे। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय। उड्डाणपुलाच्या कामासाठी हा खड्डा खोदला गेला होता। शाळेमध्ये गेलेला मुलगा परतलाच नाही। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणखी किती बळी जाणार असा सवाल उपस्थित केला जातोय। शनिवारी सकाळी शाळेत गेलेला मुलगा परत आला नाही म्हणून शोधाशोध केल्यावर खड्ड्यामध्ये मृतदेह आढळून आलाय। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणखी किती बळी जाणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे आणि या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेला असल्याचं आरोप देखील करण्यात येतोय। खड्ड्यामध्ये पडून या शाळकरी मुलाचा मृत्यू झालेला आहे। शाळेत गेलेला मुलगा घरी परतलाच नाही म्हणून शोधाशोध करण्यात आली तर या खड्ड्यामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेला असल्याचं म्हटलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, हा खड्डा जो आहे तो नेमका कशासाठी त्या ठिकाणी खणण्यात आला होता? कोणतं काम त्या ठिकाणी सुरू होतं आणि हा मुलगा तिथपर्यंत कसा पोहोचला? जान्हवी, खरं तर अतिशय धक्कादायक ही संपूर्ण घटना आहे। पुण्यातील घोरपडी गावाच्या हद्दीमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे आणि याच परिसरामध्ये एका उड्डाणपुलाचं निर्माण जे आहे, उड्डाणपूल बांधण्याचं काम जे आहे ते सुरू होणार आहे आणि त्यासाठी त्या ठेकेदाराने जे आहे ते काही खड्डे घेतलेले होते आणि त्या खड्ड्यांमध्ये काहीसं पाणी लागल्यामुळे ते पाणी बाहेर काढण्याचं काम जे आहे ते ठेकेदाराकडून केलं जात होतं। परंतु त्याच वेळी हा शाळकरी विद्यार्थी जो आहे तो त्या ठिकाणाहून निघाला होता आणि तो त्या ठिकाणी पडला। तो पडल्यानंतर इतरांना समजलं नाही की त्यामध्ये कोणी पडलेला आहे। काही काळानंतर ही सगळी गोष्ट जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते। त्यामुळे त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ जी आहे ती या सगळ्या घोरपडी गावामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते। आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या ठेकेदारावरती काय कारवाई केली जाणार, कारण का अशा पद्धतीने खड्डा घेतल्यानंतर त्याला संरक्षण देणं किंवा तिथे कोणी जाऊ नये यासाठी जी काळजी घ्यावी लागते ती काळजी या ठेकेदाराकडून घेण्यात आली होती का, आणि आता या सगळ्या प्रकरणी पोलीस त्या ठेकेदाराला दोषी ठरवतायत का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदीच धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।